आहे बघ. केशूबाप्पा पण खूप खेळायचा माहितीये वृंदावनात. आणि केशूबाप्पा बलराम चिखलात खेळायचे, मातीत खेळायचे, खूप धमाल करायचे, खूप मजा करायचे. आणि नंद आहेत ना, म्हणजे केशूबाप्पाचे पप्पा, त्यांना खूप टेन्शन असायचं, कारण सारखे हे राक्षस सारखे त्यांना मारायला यायचे ना. कंस पाठवायचा केशूबाप्पाला मारायला, षटकासुराला, नंतर त्रिनवर्त आला, पूतना आली. मग त्यांना खूप काळजी वाटायची की केशूबाप्पा आणि बलराम कसे नीट राहणार. मग त्यांनी काय केलं की काही आहेत ना गुराखी मुलं, म्हणजे तिथलीच गुरं चारणारी, म्हणजे ज्यांच्या गायी असतात आणि त्या चारायला घेऊन जातात ना, तशा मुलांना ठेवलं केशूबाप्पा आणि बलरामला सांभाळायला. म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवतील, त्यांच्याबरोबर खेळतील आणि त्यांच्या सोबत असतील नेहमी अशी, आणि राक्षसांपासून पण त्यांना वाचवतील अशी. पण व्हायचं असं की राक्षसांपासून ती मुलं नाही वाचवायची, केशूबाप्पा आणि बलरामच त्यांना वाचवायचे. तर आणि तुला माहितीये त्यांना लक्ष ठेवलेलं की हे चिखलात मातीत जास्त खेळणार नाही. पण ती मुलं पण नंतर केशूबाप्पा बरोबर आणि बलराम बरोबर खेळायला लागायचे. आणि तू कसं आता हाऊस वगैरे बनवतो या ब्रिक्सचं, तसं केशूबाप्पाचे खेळ काय होते माहितीये. केशूबाप्पा त्या मुलांना आणि बलरामांना घेऊन मातीची घरं बनवायचे, किल्ले बनवायचे, पॅलेस, फोर्ट असे बनवायचे, डोंगर बनवायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवायचे आणि मग परत सगळं तोडून टाकायचे, मग परत बनवायचे. मग ती मुलं एकमेकांचं म्हणजे तोडायची, परत बनवायची. तर हे सगळं त्यांची ज्या कृष्णाच्या या लीला होत्या ना सगळ्या, या लीला म्हणजे डिवाइन ॲक्शन्स. केशूबाप्पा देव होता ना, तर सगळे देव स्वर्गातून बघायचे हे सगळं खेळताना आणि म्हणायचे, बघा केशूबाप्पा कसं घरं बनवतायत, तोडतायत, परत बनवतायत, परत तोडतायत. असंच हे सगळं युनिवर्स बनवतात ना. असंच तर यांच्या विष्णूच बनवतो ना सगळं. तर मग ते सगळे देव म्हणत होते की केशूबाप्पा कसं ना सगळं युनिवर्स बनवतात आणि मग परत सगळं डिस्ट्रॉय करून टाकतात, मग परत बनवतात. आणि हेच पूर्ण दिवस खेळत राहायचे केशूबाप्पा. सारखं बांधायचे, तोडायचे, परत बांधायचे. कितीही थकले तरी त्यांचं ते खेळणं चालूच असायचं.